सुजलां सुफलां मलयजशीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. मित्रांनो, आज हे प्रकर्षाने आणि आकर्षाने हे गाणं आठवत आहे, कारण नुकतंच आपण स्वातंत्र्य दिन आणि गोपाळकाला साजरा केलेला आहे. ठीक आहे. गोपाळकालाचं नवीन गाणं घेऊन येईनच नक्की मी. सो यासाठी आठवतंय की सुजलाम सुफलाम असेल आपला हा भारत देश, कृषीप्रधान देश आणि भरपूर काही टॅलेंट, स्किल्स आणि भरपूर काही कला संस्कृतीने संपूर्ण असा परिपक्व आणि पारंगत असलेला आपला हा देश आहे. या संदर्भात आपल्या या देशाला कोणी नावं ठेवणं कसं आपण ऐकून घेऊ शकतो कोणाकडून? हा जो कुठे लांबच्या म्हणजे 7 महासागरापलीकडे हा जो बसलाय डोनाल्ड ट्रम्प, तो आपल्या देशाबद्दल बोलतोय की आपला देश इकॉनॉमी, जी आपल्या देशाची इकॉनॉमी अर्थव्यवस्था ही खूप खालच्या दर्जाची आणि खूप कमी म्हणतात ना डॉमिनेटिव्ह त्याला आज ती ठरते. म्हणजे दुर्बुद्धी अशी झाली त्या माणसाला की तो असं काही चुकीचं वक्तव्य करतो आपल्या देशाबद्दल. पण आपल्याला ही सुवर्ण संधी आहे आपल्या यूथसाठी किंवा आपल्या युवा जनरेशनसाठी ना, ही खूप चांगली सुवर्ण संधी आहे की आपलं जे टॅलेंट्स, स्किल्स किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, बिझनेस किंवा जॉब्स रिलेटेड गोष्टी आहेत, हे सगळं टॅलेंट्स आपल्या देशातच राहावं आणि आपण आपल्या देशासाठी हातभार लावावा. कारण आपलं भरपूर यूथ किंवा भरपूर काही मिडल जे एजचे जे लोक आहेत, ती त्या भागात जाऊन स्थायिक होऊन ते आपलं टॅलेंट तिकडे जाते सगळं. सो ही आता खूप चांगलं त्याला दुर्दैव सुचलं आणि आपल्यासाठी हे सुदैव आहे की आपण आपल्या देशासाठी, आपल्या देशाला प्रगत करण्यासाठी, आपल्या देशाला बळ बळ वाढवण्यासाठी, आपल्या देशाचं शक्ती वाढवण्यासाठी आपण आपल्या देशातच राहून जॉब्स जॉब्स आहेत, तुम्हाला ते शोधावे लागतील, तुम्हाला त्यात थोडासा प्रयत्न करावा लागेल. पण प्रत्येक जण माणूस आज स्टार्टअप तयार करतोय. मी माझ्या एरियामध्ये बहुतेक नवीन स्टॉल्स किंवा नवीन बिझनेसेस, छोटे मोठे जे काही व्यावसायिक आहेत, त्यांना पाहतोय की ते स्वतः नवीन इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः बिझनेसेस टाकत आहेत. भले भोजन आहे, पोळी भाजी आहे, चायनीज बेल किंवा बाकी जे काही छोटे मोठे व्यवसाय आहेत ना, ते ते स्वतःहून ते लोक टाकत आहेत. कॅफेज वगैरे आहेत. ठीक आहे ना. असंच नाही की फक्त अनप्रोफेशनल जे काय आहे, प्रोफेशनल्स पण ते जे काही भांडवल घेऊन वगैरे सगळं प्रॉपर आपलं सेटअप तयार करून स्टार्टअप तयार करतात. आपलं जे काही गाळा वगैरे घेऊन प्रॉपरली सगळं त्यांचा बिझनेस सेटअप करतात. सो ही सुवर्ण संधी आपल्या यूथ किंवा आपल्या युवा जनरेशनसाठी किंवा मिडल एज जे आहेत त्यांच्यासाठी पण ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही तुमच्या देशातच राहून तुमचा व्यवसाय वाढवा, तुम्ही प्रगत करा, आपल्या देशाला बलाढ्य करा प्रत्येक गोष्टीमध्ये, अर्थव्यवस्था किंवा बाकी काही जे काही कला संस्कृती असतील त्या बाहेर गेल्या नाही पाहिजे. ठीक आहे. सो आपल्यासाठी खूपच ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्या. ओके. ऑल द बेस्ट.